मॉर्निंग ह्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता कामाला सुरुवात करायची. मकर संक्रांत झाली, हळदी कुंकू झालं, आता कामाला सुरुवात करायची. पहा, आज तुम्हाला नवीन दाखवणार आहे काहीतरी. ही आहे बेडरूम. बेडरूमच्या साईडला आहे गॅलरी. छोटीशी गॅलरी होती, आम्ही पॅक करून घेतली आणि इथे आम्ही स्टोर रूम केली. आता स्टोर रूमची अवस्था पहा, इकडे काही कामच पडत नाही, काही ठेवलेलं आहे आणि हे आता आवरून घ्यायचं आहे. आणि इथे मला वार्षिक सामान, किराणा माल वगैरे आणून टाकायचा आहे. इथे सगळं व्यवस्थित लावून ठेवायचं. आता ही चकाचक आवरून घ्यायची. इकडे पॅक केलेली आहे. छोटीशी गॅलरी होती, काही पण ठेवले. आता कामाला सुरुवात करायची. आत्ताच मकर संक्रांत, हळदी कुंकाचं सगळं झालं, काहीही ठेवलेलं आहे. तर स्वच्छ करून घ्यायची आणि किराणा स्टोअर करायचा आहे. वार्षिक किराणा, डाळी वगैरे असतात ना, सगळं उन्हाळी काम वगैरे इथेच. चला तर मग आता सुरुवात करूया कामाला. डोकं म्यूट आहे, कुठून सुरुवात करावी तेच कळत नाहीये. थोडीशी अडचण आहे आणि छोटीशी गॅलरी होती इथे, ही सगळी पॅक केली. आता भरायचा आहे वार्षिक किराणा. उन्हाळा पण सुरू झाला, आता ऊन वगैरे द्यायचं. डाळी आणायच्या सगळ्या, वरती जाऊन ऊन द्यायचं त्याला कडक छान, आणि ह्या डब्यांमध्ये पॅक करायचे. सगळं काढायचं. कुठून सुरुवात करावी ती कळत नाहीये. काय काय ठेवलेलं आहे काय नाही पाहावं लागेल सगळं. गॅलरी पूर्ण रिकामी केली. आता स्वच्छ धुवून घ्यायची. सगळं काढले आता धुण्यासाठी. पहा, हे सगळं चिकट झाले. बॅग तेवढी वरती राहिली ठेवायची आणि वरचा डब्बा राहिला तेवढा. हे सगळे डबे वगैरे घासून घ्यायचे सगळे आणि सगळं सामान वगैरे स्वच्छ करून घ्यायचं. गॅलरीतला पसारा सगळा इथे काढून ठेवला. खूप धूळ वगैरे आहे. पहा कसं झाले सगळं. नाही लक्ष दिले की कसं होतंय. झाडून ते घेतलंय वरून ते सगळं मधलं. आता फक्त स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ते. आणि इकडे पण ठेवलं आहे काही, आणि काही डबे मी घासण्यासाठी पण काढलेत. सगळं स्वच्छ करून घ्यायचं. आता गॅलरीतले डबे पण घासून झाले. कालच मार्केटमधून डाळी आणल्या. हरभरा आणि तूर डाळ आहे. किराणा पण भरला आणि हे आता वरती टेरेसवरती नेऊन टाकायच्या. त्याच्यामध्ये ठेवल्यात, काढल्यात मी रात्रीच काढून ठेवल्यात. जरा मुलाने उलटं पोतं ठेवलंय. हे आहे 30 किलोचा कट्टा आहे हा तूर डाळीचा. इथं ठेवलेत. आता टेरेसवर नेऊन टाकायच्यात डाळी. सगळं लिफ्टमध्ये ठेवलंय. आता वरती नेली सगळी. ह्याला काल पण घातली ती वाळत, आणि आज पण सगळी न्यायची डाळ वरती घालायची वाळू. सगळं लिफ्टमध्ये ठेवलंय. आता वरती चालले आणि वरती वाळत घालायचं सगळं. तू ये ना, येतो. तू ये ना मध्ये. चल, आले 4थ्या मजल्यामध्ये. आता अजून वरती जायचंय, टेरेसवरती आली. सगळं घ्यायचंय, सगळा पसारा. भारी दिसून गेले. माझ्याकडे
मी टेरेसवरती आले आता डाळ वाळू घालायची. ऊन येतं दिवसभर. सगळं गाव दिसतंय, शहर दिसतंय आमचं. खूप दम आलाय. पहा तुम्हाला वातावरण दाखवते. 6 वाजलेत. मी 5 वाजताच वरती आलते. ती भरून नेली. बराच वेळ लागलं. 4 ठिकाणी डिवायडेड करून भरली आणि खाली नेऊन ठेवली. आता डब्यात पण भरली. आता ही दुसरी न्यायची. खूप काम पडले. खूप उन्हाळे काम. या साईडची नेली. आता ही राहिली. एका ठिकाणी जमा केली. खणखण वाळली मस्त. आणि ही पोते आणली त्याच्यासाठी मी बॅगा. आणि हरभरा डाळ ठेवली नेऊन. आणि आता ठेवायचं आहे तूर डाळ. सगळे भरून ठेवले पोते वगैरे. आता सगळं भरून करूनच हात दुखायलेत. परत 1 फ्लोअर मला खाली उतरायचं आहे. त्यानंतर लिफ्टात बसल्याच्या नंतर काहीच प्रॉब्लेम नाही. डायरेक्ट घरापर्यंत जाते. परत स्वयंपाकाचा टाईम होतो. तोंड हातपाय धुतले नाही. चहा राहिला. ग्रीन टी राहिली माझी. चहा म्हणते मी, ग्रीन टी राहिली. ग्रीन टी घ्यायची खाली गेल्याच्या नंतर. कारण झोपीतून उठले की डायरेक्ट इकडेच आली. आता झाली संध्याकाळ. पण याही बाहेर गेल्या नाही तर हे सगळं त्यानं नेलं असतं. त्याला मेहंदीचे कामं येतात ना. मेहंदीचे काम आले की जाते. आता मेहंदीचं काम करायला गेलाय तो. सध्या मेहंदीच्या ऑर्डर भरपूर येईल्यात. सारखं एंगेज आहे. क्वालिटी खूप मस्त आहे आणि खूप छान काढतो ना. त्यामुळं आवडती. घरीच कोण तयार करणं. ऑर्गॅनिक सगळा तसा आहे. ह्याच्या सध्या ऑर्डर वगैरे चालू येतात. त्यामुळं काहीच म्हणता येत नाही. कारण लेकराचं करिअर पण महत्त्वाचं आहे. आणि त्याचे कोण असे मस्त असतात. ऑर्गॅनिक मेहंदी असते. घरीच तयार केलेली. पावडरची तयार करून तो मेहंदी काढतो. हाताला पण काही त्याचे इन्फेक्शन वगैरे काही होत नाही. खूप मस्त. वास पण खूप छान येतो. आणि डिझाईन पण एक सिबडकर एक काढतो तो. खूप मस्त मस्त डिझाईन्स असतात.
आता सध्या सीझन चालू आहे त्यामुळं हाती लागत नाही, माझ्या सापडत नाही म्हणायले, हाती लागत नाही. तो माझी मदत जसं होईल जसं जमेल तसं करते. कारण ही डाळ वगैरे आणायला मी स्वतः गेले आणि तिथून घेऊन आले डाळ मार्केटमधून. त्यानंतर कालचं आणि आजचं ऊन दिलं आहे मी. काल एका डाळीला दिले, वाळलेल्या डाळी आहेत चांगल्या खणखण. आज तेवढी तूर डाळ घेऊन आले, ती वाळलेलीच होती चांगल्या दुकानातून आणले त्यामुळं वाळलेलं वगैरे होतं, खडे वगैरे नसतात काहीच. आणि आज एक ऊन दिले, कडक उन्हामध्ये वाळवलेत. आता नेऊन भरून ठेवायच्या डब्यामध्ये, म्हणजे एक काम मागं पडते. चला तर आता जाऊयात अगं कामाला. आता इथं 2 आहेत, तिथं 2 नेऊन ठेवलेत. परेशानी व्हायली खूप, हात वगैरे खूप दुखत आहेत म्हणजे. तर नेऊन ठेवते. आणल्या खाली डाळी, आता भरून ठेवायच्या. खूप दम आला, डब्यात भरून ठेवते आता. चला लागा कामाला. भरल्या डाळी पहा कशा खणखण वाळली मस्त. 2 डब्यामध्ये भरली, ह्याच्यात पण भरली आणि ह्याच्यात पण. एक डबा भरून, हा 20 किलोचा डबा आहे आणि ही 10 किलो इकडे डाळ. आणि ह्या 2 डब्यामध्ये तूर डाळ भरली, मस्त वाळल्यात छान. ह्या डब्यात पण ठेवली, टाकली म्हणाली. तर मला आता बोलता पण येत नाही आहे. चला आता पॅक करून ठेवायच्या, का हवा लागली नाही पाहिजे ह्याला, कारण परत त्याला जाळी वगैरे होतात. आता वाळल्यात खूप मस्त. झाकणं लावून व्यवस्थित ठेवते ह्याला. आता एक काम पडलं, उन्हाळी काम मागं. झाकणं लावून ठेवले. सगळे 20-20 किलोचे डबे आहेत हे, यामध्ये भरपूर बसते. फ्रेश होते आणि देवाला दिवा पण लावायचा आहे. अजून माझी ग्रीन टी राहिली, ग्रीन टी घेते. आता फ्रेश होते. आता खूप फ्रेश वाटते. आता किचनकडे जाऊन ग्रीन टी बनवायची पहिली. आले किचनमध्ये. काय लागते याला? साखर नाही, दूध नाही. ग्रीन टी आता टाकायची, एक 5 मिनटं उकळू द्यायचं. दूध ना साखर पत्ते काहीच नाही. 5 मिनटं व्यवस्थित उकळली की अर्क उतरते मध्ये. मस्त उकळायली. झाली तयार आणि ओतली पण कपामध्ये.
जायला थोडी अडचणच आहे, छोटं असल्यामुळे सगळे प्रॉब्लेम होतात. आता या उन्हाळी कामासोबत मला किचन पण आवरायचं आहे. कुठं काय ते सापडत नाही आहे, सगळा गोंधळ झाला आहे. शांत वेळेत वेळ आहे अजून स्वयंपाकाला. ते घेतली खूप खडसर लागती, गोड नाही, याच्यात दूध नाही, साखर नाही, काही नाही. तब्येतीसाठी घेते मी, शुगरसाठी वगैरे. आणि जानेवारी महिन्यापासून चालू केली, झाली. खूप खडसर लागते. परत काय एकदा पोटात गेल्याच्या नंतर. ग्रीन टी चालू केल्यापासून चहाची आठवण पण येत नाही. चहा बंदच करून टाकला टोटल. कारण पाहावं म्हणलं शुगरला किती कंट्रोल करते किती नाही. कारण खूप कडसर असते हे, यामध्ये साखर नाही, दूध नाही. आणि पित्ताचा त्रास पण खूप कमी झाला याच्यामुळं. पित्त वगैरे सगळं आऊट झाले. आता सवय लागली, फ्रेश वाटते. आणि घेताना कडसर लागते खूप. आणि घेतल्याच्या नंतर एकदम वाटते हां छान केले काम. स्टॉप करून टाकलाय चहा. चहाचं टेन्शनच ठेवलं नाही. कुठंच आता चहा बाहेर पण घेत नाही. आता बरेच जणांच्या, आता मी जाते ना, जाण्यात येते, मी चहा वगैरे तिथं कुठंच काही घेत नाही. मी सगळ्यांना सांगत असते चहा बंद करून टाकला. मी ग्रीन टी चालू केली, मी चहा घेत नाही. प्रश्नच मिटून गेला सगळा. नाहीतरी आग्रह खूप असतो, अर्धा तरी कट घ्या, बिना साखरेचा करतो, ह्याच्या नाही, ह्याच्यामध्ये कमी साखर आहे, हे सगळं असं हे असते. आता त्याच्यापासून माझी सुटका झाली चहापासून. झाल्या आता गप्पा टप्पा, काम पण उरकले. आता देवाला दिवा लावून घेते. आणि मग स्वयंपाकाचं कोणाला काय संध्याकाळचं फार असते, कमीच लागतं स्वयंपाक, जास्त लागत नाही. आता लागते थोडं स्वयंपाक पण बघते काय करायचं आहे काय नाही. देवाला दिवा लावते, तर स्वयंपाकाला पण लागायचं. आरती ती लावून घेतली, अगरबत्ती लावली. आता देवाला दिवा लावून घेते. झाली दिवाबत्ती, देवाला दिवा ते लावला. खालचा खूप गर्दा आहे, कधी सारखं बडबड चालू असते. मॅनर्स नसल्यास काय करणार ना. कोणत्या पण वेळेलाचा गर्दा असतो, भांडण तंटेन. आमचा काही इलाज नाही या गोष्टीला. आणि वरचे ठेवता येत ते. वरच्या लोकांचा खूप सपोर्ट असल्यामुळं सगळे शेफारलेत. नाहीतर असला गर्दा वगैरे आम्हाला नाही जमन जास्त. ते पूजा ते चालू आहे, त्यांचा गर्दा, भांडणं तंटे कोणत्या पण वेळेला असतात. झाली पूजा ती. आता पाहू आता स्वयंपाकाला काय करायचं काय नाही. पहा कसा आवाज आहे. घेणं ना देणं काहीतरी म्हणतात, कंदील लावून येणं, हा प्रकार आहे सगळा. झाली पूजा ती. तिने संध्याकाळची पूजा झाली. खूप फ्रेश वाटतंय. आता स्वयंपाकाला पाहूयात काय करायचं काय नाही. दिवाबत्ती तर झाली माझी, शुभंकरोती सगळं झालं, आत्ताच केलंय. मस्त वाटते. ताजी ताजी फ्रेश अशी पूजा वाटते, कारण सकाळी केलेली आहे. खूप छान वाटते. आता दिवा ते लावलाय, मस्त वाटते सगळं. मंदिर स्वच्छ केले तरी हे डाग वगैरे निघत नाहीत, कारण खूप जाम झालेली. स्वच्छ पुसले तरी बोले कपड्यांतरी होतातच हे असे दिसतात. आता क्लीन करून घ्यायचं कशाने, काय लावतात ते माहीत नाही. सागवानाला, सागवानाचं प्युअर सागवानाचं हे मंदिर आहे. याला झालेत आता 10 ते 12 वर्ष. स्वच्छ करते मी अधूनमधून, तरी पण ते डाग निघत नाहीत. हे आणल्यापासून असंच आहेत. झाली पूजा ते. आता करायचं आता स्वयंपाक ते पाहूयात. आता संध्याकाळचं वातावरण.
भैयाने वडापाव आणला. आमच्या इथे स्पेशल वडापाव भेटतो, खूप स्पेशल असतो आणि अशी पॅकिंग करून देतात. गरमागरम आहे हा. आणि त्यासोबत 2 चटण्या पण आहेत. सेपरेट पॅकिंग आहे ही सगळी. आता बाहेर काढते. मस्त वडापाव, कुरकुरीत मूग वडा असतो आतमध्ये आणि हेल्दी पण आहे. पॅकिंग दिली, पूर्ण ह्याला पॅकिंग असते. एक वडा पॅक केलेला आहे आणि 2 चटण्या आहेत, त्यासोबत मिरच्या पण दिल्यात त्यांनी. खूप स्पेशालिटी आहे या वड्याची. आता बघूयात तरी आपण कसं आहे काय नाही. कुरकुरीत पण असतो. एक बाहेर काढला, पहा कशी पॅकिंग आहे आणि हा कुरकुरीत वडा आहे. एक वडा दाखवते तुम्हाला. हा मुगाच्या डाळीपासून बनवलेला आहे. याला बेसन पीठ वगैरे नाही आहे. आतमध्ये बटाट्याची भाजी असते. कुरकुरीतपणा पहा मस्त आणि छान गरमागरम आहे. तेलकट नाही, सोड्याचा वापर नाही. मुगाच्या डाळीपासून बनवलेला, आतमध्ये बटाट्याची भाजी आहे आणि असे थापून वगैरे केलेले आहेत. हे जास्त तेलकट लागत नाही. कुरकुरीतपणा आहे याला मस्त आणि स्पेशल आहेत. हे आमच्या शहरामध्ये भेटतात. सगळे वडे बाहेर काढले. ही खोबऱ्या चटणी, मिरची आणि गोड आंबट चटणी आहे ही.